तर जरांगे पाटील यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहे। जरांगे पाटील, काय सांगाल कशा पद्धतीने, कारण की नवी मुंबई पर्यंत आंदोलन आलेलं आहे, सरकारच्या वतीने कुठले जीआर आतापर्यंत येणं बाकी आहे तुमच्यापर्यंत? 2-3 शासन निर्णय केलेत त्यांनी, दोन तीन राहिलेत, तेही करतो बोलले, ते करतील। आता सगळ्या सोयऱ्यांचा जीआर राहिला ते करतील। सगळ्या सोयऱ्यांसाठी तुम्ही हा जीआर म्हणताय, मात्र तुम्ही आतापर्यंत सरकारच्या वतीने 54 लाख आहे त्या नोंदी सापडल्यात असं सांगितलं होतं। मात्र ज्यावेळेस आता तुम्ही मोर्चाला सहभागी झाला होता त्यावेळेस 57 लाख पर्यंत हे सगळं आकडा गेलेला, काय नेमकं आहे? कुठल्या भागातल्या ह्या नोंदी पुन्हा एकदा सापडलेल्या आहेत? महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातल्या मिळून आहेत। 54 लाख होत्या तर त्या 57 लाख झाले त्या 3-4 दिवसात। त्यांनी शोध मोहीम चांगली राबवली, त्यामुळे नोंदी सापडायला लागल्यात आणि नोंदी सापडण्यासाठी आम्ही समितीला आणखीन काम करावं हे सांगितलं, तर त्यांनी ते मान्य केलं। समितीला आणखीन मुदतवाढ दिली। तर ज्या पद्धतीने नवी मुंबईपर्यंत पोहोचलात तुम्ही, आझाद मैदानापर्यंत हे आंदोलनासाठी जाणार होतात, आझाद मैदानात जाणार आहात का? कारण की तुम्ही सांगितले उद्या 12 वाजेपर्यंतची वेळ आहे, 15 मिनिटात जीआर येतो असं अधिकाऱ्यांनी तुम्हाला ज्यावेळेस तुमचं भाषण सुरू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं। येतील शहरात काय ट्रॅफिक गर्दी, इथं वेळ लागतोच यायला जायला, म्हणून तर मी जास्तीचा वेळ दिला, दिवस दिला, रात्र दिली, उद्या 12पर्यंत पण दिला। त्यामुळेच वेळ दिला की 15 मिनिटात 20 मिनिटात हे होत नसतं, त्यामुळे जास्तीचा वेळ दिला। येतील, होईल समाधानकारक, नाही झालं तर आम्ही कुठं माघारी गेलो, निघालो मुंबईला। आताही गेलो असतो तर बसलोच असतो ना, मॅनला तर इथं बसलो। पण वंशवाळ तुम्ही जो पहिल्यापासून मागताय की वंशवाळ आणि सरसकट कर्ज ज्या पद्धतीने आरक्षण पाहिजे, हे वंशवाळाचं जेव्हा तुम्ही जीआर आला तर सरसकट होईल असं वाटतंय का? कारण की एकीकडे ओबीसी समाज म्हणतो की सरसकट कुठलाही देऊ नका आरक्षण। नाही, होईल, आमच्या हिशोबानं बरोबर होईल। कशा पद्धतीने ते बरोबर होईल वाटतं? सगळ्यांना होईल। आताच 2 कोटीपर्यंत मराठा आरक्षणात जातोय आणि सगळ्या सोयऱ्यांना राहिलेला काय मराठा समाज थोडाफार राहिला तर तो मग शिक्षणामध्ये येईल। त्यांच्यासाठी आपण नोकऱ्या राखीव ठेवायचं सांगितलं, त्यामुळे मराठा समाजाचा चारी बाजूला फायदा नक्की होईल, त्याशिवाय आपण मागं सरकणार नाही। पण ज्या पद्धतीने शिक्षणाचा तुम्ही उल्लेख केला, मुलींना शिक्षण सरकारकडून मोफत दिलं जाईल असं देखील एक जीआर तुमच्यापर्यंत आलेला आहे, मात्र तुम्ही आता मुलांसाठी पण शिक्षण फ्रीमध्ये देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे। मात्र असं वाटत नाही की कुठल्याही समाजामध्ये आतापर्यंत फ्री शिक्षण नाही, स्कॉलरशिप मिळते, मात्र ही स्कॉलरशिप आता मराठ्यांना मिळाली पाहिजे अशी काही मागणी आहे का? सगळ्या क्षेत्रातलं आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण झालं पाहिजे। मुलं मुली असा भेद न करता विद्यार्थ्यांना, मराठा विद्यार्थ्यांना देण्यात यावं ही भूमिका आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाणे। काय आहे, आता कधी खूप दशकानंतर कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं